स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। इन्स्पेक्टरचा हवालदार झाला, सुहास शिंदेंवर वैभव पाटलांची टीका, चंद्रकांत दादांचाही विरोधकांवर हल्लाबोल। भाजपच्या प्रियाताई पाटील व उमेदवारांच्या प्रचारार्थ खानापूर बलवडीत संपन्न झाली प्रचार सभा। तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये। विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा। संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या कर्जे जिल्हा परिषद गटातील तसेच बलवडी पंचायत समिती गण आणि कर्जे पंचायत समिती गण या गणातील उमेदवारांच्या प्रचारार्थी ज्यांच्या नेतृत्वाखाली या सांगली जिल्ह्यामध्ये अत्यंत विकासाची गंगा वाहते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। किंबहुना गोरगरीब, दीनदलित, अडल्या नडल्यानांच्या कामांना न्याय देण्याच्या निमित्तानं त्यांनी सातत्यानं प्रयत्नशील असणारे एक सर्वसामान्य परंतु आपल्या कामाचं कर्तृत्वानं मोठं असलं नेतृत्व आदरणीय चंद्रकांत दादा इथं उपस्थित आहेत। दादा, तुमच्या उपस्थितीमुळं ह्या संपूर्ण गटामध्ये एक सकारात्मक वातावरण किंबहुना एक ऊर्जा भरण्याचं काम आपण केलं ना। आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीनं जोरदार टाळ्या वाजवून दादांचं आपण इथं स्वागत केलं। या कर्जे जिल्हा परिषद गटाच्या या निवडणुकीच्या निमित्तानं, या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक चांगलं सक्षम असा पर्यायी नेतृत्व म्हणून सौ प्रिया सुनील पाटील यांना आपण दादा इथे उमेदवारी दिलेली आहे। ज्या सुनील खंदारेंनी मोही गावामध्ये असताना गेली 10 वर्ष सातत्यानं तिथल्या ग्रामपंचायतीची सत्ता बरोबर ठेवली, किंबहुना सत्ता कार्य न करता समाजकारण करण्याचं फार मोठं काम त्या व्यक्तिमत्वाने इथं केलेलं आहे। आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब असतील, आदरणीय सदाशिव भाऊ असतील, यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना त्या गावाने परिसरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी उभा केलेलं आहे। एक कामाचा माणूस म्हणून त्या परिसराची जाण असणारा व्यक्तिमत्व सुनील दादा आहेत आणि त्यांच्या पत्नीनं आपण या जिल्हा परिषदची उमेदवारी आपण देतोय। एक चांगला पर्याय म्हणून लोक आज त्यांना स्वीकारतात आणि मला खात्री आहे दादा की 7 तारखेचं मतदान होईल आणि 9 तारखेला जेव्हा निकाल या जिल्हा परिषदचा येईल त्याच्यामध्ये 100% या करंजे जिल्हा परिषदेची जागा ही भारतीय जनता पार्टीचाच विजयी असेल ही शाश्वत मी तुम्हाला या निमित्तानं सांगू शकतो। या बलवडी पंचायत समिती गणातून श्री तानाजी नाना पाटील यांना आपण इथं उमेदवारी दिली की ज्या नानांना आपण जलदूत म्हटलं तर वावगं ठरणार नाही असं एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं काम करणारं नेतृत्व दादा आपण देतो। इथं अग्रणी नदी आहे दादा की मागच्या 2014च्या पर्यंत ही नदी अस्तित्वात सुद्धा नव्हती, परंतु नानांनी इथल्या सर्व गलाई बांधव असतील, सर्व नेते मंडळी असतील, सर्व कार्यकर्ते असतील, इथल्या जनतेला एकत्रित केलं या पंचक्रोशीतल्या आणि जलयुक्त शिवारमधून प्रचंड मोठं काम इथं उभा करायचा प्रयत्न केला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवाभाऊ जे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी सगळ्यात पहिलं जे काम त्यांनी केलं की मग उद्घाटन किंबहुना इथं निधी देण्याचं काम केलं ते अग्रणीचं नदीच्या पात्राचं रुंदीकरण करायचं। त्याला साहेब उपस्थित होते त्यावेळी यांचा विशेष सत्कार झाला तर यांनी फार मोठं काम या परिसरात उभा केलं। असं एक चांगलं नेतृत्व आपण इथं पर्यायी म्हणून बलवडी पंचायत समिती गणातून देतोय। दुसरे आदरणीय अण्णासाहेब शिवाजीराव माने साहेब ते करंजे पंचायत समिती गणातून इथं उमेदवार आहेत। खरं तर अण्णासाहेबांनी त्यांच्या कार्यकालामध्ये स्वतःच्या कुटुंबाबरोबर समाजातील अनेक लोकांना मदत केली। एखादा तलाठी याचं एक इम्प्रेशन असतं, पण आपण तलाठी म्हणलं की एक वेगळ्या भावनेने त्यांच्याकडे बघतो, परंतु कधीही कुणाची अडवणूक करता सर्वसामान्य गोरगरीब जनतेला ज्या ज्यावेळी मदत लागली त्यावेळी अण्णासाहेबांनी आतापर्यंत काम केलं आणि त्या करंजे आणि त्या परिसरामध्ये त्यांचं फार चांगलं नेटवर्क आहे। एक उद्यमशील कुटुंबातनं ते आलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीचं काम ते या परिसरात करतात। असे चांगले सक्षम असे पर्यायी चांगले उमेदवार आपण दादा इथं देऊ शकलेलो आहे। मग अशी गाडीत नेताना आपली चर्चा झाली, दादानी काही गोष्टी आम्हाला सांगितल्या की भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या भागामध्ये पहिल्यांदाच आपण सगळे उमेदवार देण्याचा प्रयत्न करण्याचा केला। 4 जिल्हा परिषद गटामध्ये 4 आणि 8 पंचायत समितीचे 8 असे 12 कमल चिन्हावरती पहिल्यांदाच पूर्ण सक्षम आणि चांगल्या पद्धतीचे उमेदवार आपण या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने दिले। हे उमेदवार देत असताना प्रत्येक ठिकाणी विजयाची खात्री
आणि विजयापर्यंत पोहोचण्याच्या निमित्तानं लागेल ते कष्ट करण्याची जबाबदारी ह्या सगळ्यांची आणि खरंच ते त्या पद्धतीने काम करतात. आम्ही लेंगऱ्यामध्ये भेटलो, आम्ही नागेवाडीमध्ये माहुलीमध्ये भेटलो, तिकडे महिलांची उपस्थिती, तिथं अबाल वृद्धांची उपस्थिती, तिथं युवकांचा प्रतिसाद, हे सगळं पाहिल्यानंतर दादा जे आपण रिपोर्ट म्हणतो की 2 जिल्हा परिषद गट आपले निवडून येतील, मला खात्री आहे 4च्या 4 ठिकाणी आपले 4ही उमेदवार निवडून अशी परिस्थिती आपल्याला दिसते. खरं हे सगळं घडते ते दादा या भारतीय जनता पार्टीच्या मुळे घडते. ज्या भारतीय जनता पार्टीने केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आज जगामध्ये भारताचा दबदबा मोठा केला. आज भारताकडे कुठलाही शत्रू देश वाकड्या नजरेने बघू शकत नाही, किंवा कुठलाच देश आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाही, एवढं सक्षम आज भारताला बनवण्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी काम केलं. तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये देवाभाऊच्या नेतृत्वाखाली काम करत असताना देशातील इतर राज्यांच्या तुलनेनं देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणून महाराष्ट्राला बघत असताना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देवाभाऊनी जे काम केले त्यामुळे आज देशामध्ये आपल्या राज्याचा दबदबा आहे. आणि तीच परिस्थिती ज्या वेळी आदरणीय दादांच्याकडे सांगली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आलं त्यावेळी भारतीय जनता पार्टीला सुवर्णकाळ म्हणलं तर वावगं ठरणार नाही. दादाच्या नेतृत्वाखाली 14 ते 19 दादा पालकमंत्री होते. महानगरपालिका असेल, जिल्हा परिषदा असतील, पंचायत समित्या असतील, नगरपालिका असतील, इथं भारतीय जनता पार्टीचं तिथं वर्चस्व होतं. आणि आज पुन्हा एकदा तशीच परिस्थिती आहे. दादा पालकमंत्री आहेत, आता महानगरपालिका असतील, विट्याची सोडून बाकी इतर नगरपालिका असतील किंवा जिल्हा पंचायत समितीमध्ये सुद्धा 100% भारतीय जनता पार्टीचं कमल फुलेल याच्यात कुठली शंका आम्हाला वाटत नाही. एखाद्याचं पायगुण असतो, एखादं नेतृत्व कौशल्य असतं, एखाद्याची नजर असते, एखादी काम करण्याची धमक असते, सर्वसामान्य लोकांना आपलंसं वाटणारं, कधीही सत्तेचा गर्व न असणारे आदरणीय दादा आहेत. आज दादांच्यावर फिरत असताना, काम करत असताना एक अभिमान वाटतो की आपण आपल्या एका सहकार्यावर काम करतोय अशी भावना त्याच्यामध्ये असते. असं नेतृत्व आपल्याला लागतं. त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत, तसं दिल्लीपासून गल्लीपर्यंत जर भारतीय जनता पार्टीला आपण साथ दिली, प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आपण जर मोठं करायचा प्रयत्न केला तर विकासाची गंगा 100% या भागात येईल, याच्यात कुठलीही शंका या निमित्तानं वाटत नाही. आपल्या समोरचे उमेदवार आहेत, फक्त धनशक्तीच्या जोरावरती सगळं काम होणार आहे आणि आपले सगळे हे जनशक्तीच्या जोरावरती निवडून येणार, ही दादा मी 100% सांगतो. पुढचे जे उमेदवार आहेत फक्त पैसा एवढंच आणि शेवटच्या 2-3 दिवसात काय जो आता राहिलेला खेळ होईल ह्याच्या पलीकडे त्यांना अजिबात प्रतिसाद नाही. ते स्वतः म्हणतात, त्यांना वाटतं चुकलो, भारतीय जनता पार्टीची उमेदवारी घेतली असती तर बरं झालं असतं, कारण ते संपर्कात होते. आता जे जिल्हा परिषदचे आहेत ते पिंटू भाऊच्या आमच्या संपर्कात होते, तिकडे नाही मिळालं तर इकडे. आम्ही तसं नाही म्हणतो. जो एकनिष्ठ आहे, जो सातत्यानं भारतीय जनता पार्टीचं काम करतोय, भले तो सर्वसामान्य असेल, तो त्याच्या ताकदीवरती त्याला आम्ही सगळी ताकद देऊन 100% एका सामान्य कार्यकर्त्यालाच आम्ही उमेदवारी देणार हे आम्ही ठरवलं होतं. त्यांचे शेवटच्या दिवशी बरेच फोन येत होते की जमतंय का बघा, मागं घेताय का बघा, नुसतं एपी फॉर्म तरी द्या. आम्ही त्यांना सांगितलं नाही, आम्ही एका सामान्य आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यांना उमेदवारी देतोय. म्हणून सुनील दादांच्या मंडळीला आम्ही उमेदवारी दिली आणि आज आम्हाला फार चांगला प्रतिसाद झालेला. तीच परिस्थिती पंचायत समिती करणार. खरं तर इथं जे पंचायत नानांच्या समोर जे उमेदवार आहेत दुसरे नाना, त्यांना सुहासचे नाना आपणच केलं. पिंटू भाऊ, सचिन भैया इथं उपस्थित आहेत, आपणच त्यांना नाना ही उपाधी दिली. सुरुवातीला त्यांना पंचायत समिती तिकीट दिलं, काय थोडक्या फरकाने ते पडले, पण जिल्हा परिषदेला रात्रीचा दिवस करून त्यांना जिल्हा परिषद सदस्य केलं की त्यांनी विसर नाही पाहिजे. खरं तर नैतिकतेने त्याने आपल्या बरोबर यायला पाहिजे होतं. ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही जिथं आहात तिथं लकला पाहिजे. फक्त काय झालं, इन्स्पेक्टरचे हवालदार झाले, एवढंच एक. आपण त्यांना इन्स्पेक्टर गेलो होतो, ते आता हवालदार झाले, जिल्हा परिषदेवरनं पंचायत समितीत आले. खरं तर ही डिमोशन व्हायला नाही पाहिजे होतं त्यांचं, हरकत नाही, त्यांना तिथं बरं वाटत असेल. पण मी या निमित्तानं सांगतो, हे सगळं जरी बाजूला ठेवून आपल्याला विकासाची गंगा जी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपल्याला या तालुक्यात मतदारसंघात आणायचे, त्याच्यासाठी आपल्या इथं दादा अशा आमच्या मतदारसंघात परिस्थिती आहे. एक गोष्ट सांगतो आणि 2 मिनिटात माझं बसून तर त्यांना दादांना आपल्याला ऐकायचं. एक खेडेगाव असतं, असं डोंगराळ भाग असतो, त्या डोंगराळ भागामध्ये असं इलेक्शनचं वातावरण असतं ना, तिथं ते जे नेते मंडळी असतात ते त्या मतदारसंघाचे प्रमुख असतात, ते त्या भागामध्ये जातात. दुर्गम भाग असतो, जातात, तिथं अशीच बैठक होती. त्या बैठकीत अशी चर्चा करते, तुमच्या काय कामाचं मला सांगा, जे काय तुमचं काम असेल तुम्ही 100% करायचं मी ठरवतोय, करतो, असा ते शब्द त्यांना देतात.
मग तिथले लोक म्हणतात आता ज्या तुम्ही रस्त्याला आला तो रस्ताच थोडा व्यवस्थित करून घ्या, दळणवळणाची फार अडचण आहे असं ते त्यांना विनंती करतात. ते लगेच त्यांचा फोन उचलतात आणि कुठेतरी फोन लावतात आणि फोनवरती सांगतात हा हे झालं पाहिजे, हे एस्टिमेट करा, असं करा, तसं करा, हे करा, ते करा, सगळं सांगतात आणि त्यांना सांगतात की महिना 2 महिन्यात हे काम मार्गी लागेल. तिथले लोक सगळे आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे बघत असतात. ते म्हणतात दुसरं काम तुम्ही आमचं ऐकलंच नाही, इथं मोबाईलचा टावर नाही, टावरचा रेंजच मोबाईलला नसते, तुम्ही कुणाला फोन लावला. ही परिस्थिती आपल्या मतदारसंघाची. दादा इथं फक्त शब्द दिले जातात, काम आमच्या मतदारसंघात काय होत नाही. एका बाजूला गोपीचंद पडळकर साहेबांनी जत मध्ये प्रचंड विकास निधी तुमच्या माध्यमातून, देवाभाऊच्या माध्यमातून अनेक विकास कामाला न्याय दिला, पण 1.25 वर्षात आमच्या ह्या विधानसभा मतदारसंघात अनेक कामं नुसती बोलली जातात. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी त्यात कुठल्याही कामाला न्याय मिळाला नाही. विनंती करतो दादा तुम्हाला आम्ही, या भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, इथं मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत, की तुम्ही आता आमचा विकासाचा बॅकलॉग तुम्ही भरून दिला पाहिजे. आम्ही इथून जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्हाला विजय मिळवून देतो, हे तुम्हाला या निमित्ताने दादा सांगतो. विकासाचा बॅकलॉग आहे. आज सुद्धा विरोधक त्यांच्या पॉम्पलेटवर सांगतात विकासासाठी ह्यांना निवडून द्या. मी इतक्या वर्ष केलं काय? आज 25 वर्ष जिल्हा परिषद पंचायत समिती तुमच्याकडे आहे. मागचे सदस्य कोण होते तर नाव सुद्धा माझी माता भगिनी सांगू शकत नाही. महिला सदस्य होते जिल्हा परिषदला, त्याचं नाव सुद्धा सांगू शकत नाही. ही कामाची पद्धत आहे. कोण मागच्या पंचायत समिती सदस्य होतो याचं नाव तुम्हाला लक्षात नाही. एकाधिकारशाही, फक्त मी म्हणेल ते, मला वाटेल तसं आणि मी सांगेल तसं. सागरभाऊ तुम्ही इथं उपस्थित आहे. काय ग्रामपंचायत मध्ये ताडाचीवाडीची ग्रामपंचायत तुम्ही आणली, सरपंच आमच्या ताई आहेत तिथं. पंचायत समितीत जाताना स्वाभिमानानं आपल्याला जाता येत नाही, हे थांबवण्यासाठी एकदा पंचायत समिती आपल्याला आपल्या विचाराच्या आणायचं आहे, की जिथं जाणारा आमचा प्रत्येक कार्यकर्ता स्वाभिमानानं जाईल, स्वाभिमानानं काम सांगेल आणि स्वाभिमानानं सामान्य जनतेचं काम करेल. ही भावनेसाठी ही निवडणूक आपल्याला महत्वाची आहे. त्यामुळे रात्रीचा दिवस करूया, पुढचे 3-4 दिवस राबूया. माझ्या माता भगिनी दादा तुम्हाला अनेक गोष्टी सांगतील, तेवढ्या गोष्टी जरी तुम्ही पोहोचवल्या तर 100% माय माऊली आपली सगळी आपल्या पाठीमागे उभा राहील आणि 100% भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून सर्वच सर्व उमेदवाराला विजयी करेल ही मला आश्वासकता वाटते. त्यामुळं आजच्या या सभेच्या निमित्तानं एकच संकल्प करूया, की ज्या अपेक्षेनं दादाने आपल्याला पक्षात घेतलं, ज्या अपेक्षेनं दादाने आपल्याला बरोबर घेतले, त्यांची अपेक्षा एवढीच आहे की ह्या मतदारसंघात सुद्धा कमळ फुललं पाहिजे. तर मेजर कमळ फुलवून दाखवूया, एवढंच या निमित्तानं संपवून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हा पालकमंत्री आपल्या सर्व महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. सुरुवातीला 2 कारणाने आपली माफी मागतो. एक तर उशीर झाला आणि लगेच निघण्याची घाई आहे. आजची ही 9वी सभा माझी आहे. अजून एक सभा आटपून कोल्हापूरला एका रिसेप्शनला मला पोचायचं आहे. त्यामुळे तुम्ही बराच वेळ थांबला त्याबद्दल मला माफ करा. पण आज कार्यक्रम इतके उत्साह, इतक्या लोकांचा, लोक थांबवत आहेत ठिकठिकाणी, लोक पाणी प्या म्हणतायत, लोक फोटो काढा म्हणतायत. हे सगळं चित्र हे प्रचंड उत्साह देणारं चित्र आहे. 7 तारखेला महाराष्ट्रामध्ये 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका व्हायच्या. एकूण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. त्यातले 2 जिल्हे मुंबईत आहेत जिथे जिल्हा परिषद निवडणूक नसते. 34 पैकी 22 जिल्ह्यामध्ये सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली नाही की त्या 22 जिल्ह्यामध्ये आरक्षण 50%च्या वर गेलं आहे. त्यामुळे त्यावर सुप्रीम कोर्टाने त्यांचा निर्णय राखून ठेवला. 12 जिल्हे असे आहेत की जिथे मात्र 50%च्या खाली आरक्षण आहे, म्हणून आपल्याला निवडणुकीला परवानगी मिळाली. या 12 पैकी आपल्या सांगली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये प्रचारासाठी खरं म्हणजे स्वतः मुख्यमंत्री मोदी यायचे होते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते 2 सभा घेणार होते. महानगरपालिकेला त्याने प्रत्येक महानगरपालिकेमध्ये 3-3 सभा घेतल्या. त्याच्या आधी नगरपालिकामध्ये 288 नगरपालिका झाल्या, एकूण 90 सभा त्याने घेतल्या. पण एक दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडली. स्वर्गीय अजितदादांचं अपघाती निधन झालं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही आपली संस्कृती पण आहे की निर्णय केला की ते त्यांचे इतके जवळचे सहकारी होते की मी कुठेही प्रचाराला जाणार नाही आणि त्यामुळे प्रचाराची जबाबदारी तुम्हा सगळ्यांवर आहे. तुमच्यामध्ये मी पण आहे. त्यामुळे तर मी आज 9 सभा घेऊन बाहेर पडलेलो आहे. कालही म्हणजे अशाच मोठ्या सभा झाल्या. ही जी 7 तारखेला होणारी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये करंजे जिल्हा परिषद गट सर्वसाधारण
येथून आपल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत सौ प्रिया वहिनी सुनील खंदारे, करंजे पंचायत समिती गणामधून पंचायत समितीचे आपले उमेदवार आहेत श्री शिवाजी धोंडेराव माने, आणि एका जिल्हा परिषदेला 2 पंचायत समिती असतात, त्यातल्या जी गावं आपल्याकडे आहेत त्या गावचा पंचायत समितीचा उमेदवार आपला. तसं आत्ता ज्यांचं नाव मी घेतलं शिवाजी धोंडेराव माने, ते करंजे पंचायत समितीचे उमेदवार आहेत आणि बलवडीचे आहेत तानाजी भीमराव पाटील. प्रत्येकाला 2 मतं द्यायची आहेत, एक जिल्हा परिषदेला एक पंचायत समितीला. हे सर्व लक्षात ठेवून आपण करावं. पण मी 47 वर्ष राजकीय सामाजिक जीवनात आहे. भारतातला नागरिक खूप हुशार आहे, त्याला काही समजावून सांगायला मला लागत नाही, पण नीट मतदान तुम्ही कराल. 75 ते 77 त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशामध्ये आणीबाणी हुकूमशाही आणली. 20 लाख लोकांना 19 महिने जेलमध्ये ठेवले. बोलायचं नाही इंदिरा गांधीजी, लिहायचं नाही. मग 19 महिन्यानंतर कोणीतरी कानात सांगितलं की आता निवडणूक घेण्याची स्थिती आली, घेऊन टाका. घेतल्या त्या आल्या. तर लोकांच्या मनात काय आहे ते कधी कळत नाही. त्यामुळे मी माझं काम म्हणून समजावून सांगितलं की एकाला 2 मतं, एक झेडपी, एक पंचायत समिती. पण तुम्ही सुद्धा हे मत तुम्ही विचारपूर्वक कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून भारतीय जनता पार्टीला द्यावं. ज्या तिघांचा परिचय करून दिला त्यांना विजयी करावं. आणि जसं गेल्या वेळेला 8 वर्षापूर्वी सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीच्या ताब्यावरती संग्राम भाऊ देशमुख यांनी अतिशय उत्तम पद्धतीने जिल्हा परिषदेचं काम चालवलं. अनेक पुरस्कार आपल्या जिल्ह्याला मिळाले, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाले. तसं पुन्हा एकदा 7 तारखेला निवडणूक आणि 9 तारखेला निकाल लागून सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता यायची असेल तर एक एक जागा महत्वाची आहे. मी पालकमंत्री आहे, त्यामुळे रोज रात्री पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचे मुख्यमंत्री मानला जातो. त्यामुळे रोज रात्री पोलीस डिपार्टमेंटचं काम असतं की मला वेगवेगळ्या विषयाचं रिपोर्टिंग करायचं. काल रात्रीचा जो आपला रिपोर्ट आहे निवडणुकांचा, तो ही जागा आपली खूप घासून चाललेली आहे. ही जागा जर 2-3 दिवस आपण नीट मेहनत घेतली तर निघणार आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना 2 कामं देण्यासाठी मी इथे उभा आहे. एक काम, आपण सगळ्यांनी विरोधी पक्षातल्या कोणातरी महत्वाच्या माणसाला आज उद्या सकाळी चहाला घरी बोलवावं. तुम्हाला विरोधी, पण वैभव पाटील आमच्यावर संशय घेतील की विरोधी माणूस चहा प्यायला कसा आला. पण मी काम सांगतो ना, त्याला प्रश्न असा विचारायचा की तुला लोकांनी मतं का द्यायची. मग तो थोडा घाबरून जाईल म्हणलं की विकासासाठी. माझा परवा एका मित्र, तो शीघ्र कवी आहे, अशा एकेका लाईनच्या कविता बनतो. तर तो म्हणाला की 2 मित्र एकमेकाशी संवाद करत होते, विकास म्हणजे काय रे भाऊ. तर दुसरा म्हणाला की विकास म्हणजे जो दिसत नाही. त्यामुळे गेली अनेक वर्ष यांनी न दिसणारा विकास केला. आणि मग तो दुसरा म्हणाला की म्हणजे मग महाविकास म्हणजे काय. तो म्हणाला महाविकास म्हणजे महाविकास आघाडी, की ज्याच्यामध्ये काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धवजींची शिवसेना आहे. त्यामुळे विरोधकांना प्रश्न विचारला पाहिजे की 47 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं, 50 साली आपण बाबासाहेबांनी लिहिलेली, बाबासाहेबांनी तयार केलेली घटना स्वीकारली, 51 साली पहिली लोकसभा निवडणूक झाली, तिथून दर 5 वर्षांनी निवडणूक, लोकसभा होते, विधानसभा होते, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगरपालिका, कारखाना, बँक, विविध कार्यकारी सोसायटी, दूध डेअरी, सगळ्या निवडणूक. काही वर्ष अपवाद सोडला तर तुम्ही जिंकलात ना. 95 ते 99 बीजेपीचं सरकार आलं, म्हणजे युतीचं. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री झाले, सरकार गेलं. ते जवळ 15 वर्ष गेलं. 15 वर्षानंतर 2014ला देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. 14 ते 19 चाललं, उत्तम चाललं, त्याच्यावर आपण बोलणार आहोत. पण 19ला गेलं अचानक. मग 22 ते 24 एकनाथजींचं आलं, म्हणजे महायुतीचं पण एकनाथजी मुख्यमंत्री झाले. आणि मग ह्या टर्म मध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, त्याला तर 14 महिने झाले. बाकीचा सगळा काळ
दिल्लीत तुमचं सरकार, राज्यात तुमचं सरकार, बँक तुमच्याकडे, डेअरी तुमच्याकडे, बाजार समिती तुमच्याकडे. मग आता जो तुमच्या घरी चहा प्यायला येणारा विरोधी पक्षाचा माणूस म्हणणार आहे की आम्हाला मत द्या कारण आम्हाला विकास करायचा आहे, त्याचा प्रश्न विचार मग आजपर्यंत काय केलं? विकास करायला तुम्ही हातपाय बांधले होते का कोणी? त्या तुलनेमध्ये मोदीजी 2014ला मोदीजी 15 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदीजी कधी भविष्यात हरलेच नाही. 15 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते. पूर्ण गुजरातचा विकास त्यांनी केला. गुजरातचे रस्ते उत्तम केले, गुजरातच्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं, गुजरातच्या शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं, त्या उत्पादनाला भाव वाढला, महिलांना सन्मान मिळाला. आणि देशभरातून डिमांड असे आले की मोदीजी आता तुम्ही देशाचं नेतृत्व करा. आणि 2013 साली भारतीय जनता पार्टीने निर्णय केला की मोदीजींना आपण आता पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून लोकांच्या समोर आणलं आहे. मोदीजींचा झंझावात सुरू झाला. ते तुम्हा सगळ्यांना असं म्हणाले की मला एकदा चान्स द्या, एकदा मी या देशाचा चेहरा बदलून दाखवू. आपण सगळ्यांनी त्याला चान्स दिला. 272 खासदार लागतात पंतप्रधान व्हायला, आपण 282 दिले. पण त्यांनी त्याचं चीज केलं. 14ला ते ज्यावेळेला पंतप्रधान झाले तेव्हा देश 11व्या नंबरवर होता जगामध्ये आर्थिक दृष्ट्या. आता तो 4थ्या नंबरवर आहे. 2030 साली अजून 4 वर्षाने तो 3ऱ्या नंबरवर जाईल. 2035 साली चायनाला मागे टाकून आपण 2ऱ्या नंबरवर जाऊ. आणि देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील 2047ला. त्यावेळेला आपण क्रमांक 1 वर जाऊ. हे मी म्हणत नाही, मोदी म्हणत नाही, जागतिक जाणकार असं म्हणतात की हे 47ला नंबर 1 वर जाणार. हे अमेरिकेलाही मागे टाकतील. त्यामुळे एक काम तुम्हाला दिलं, विरोधकांना विचारा की तुला मत का द्यायची. आता दुसरं काम दिलं की लोकांना तुम्ही सांगा, हा फरक पहा म्हणून सांगा की मोदीजी आले, देशाच्या सीमा सुरक्षित झाल्या. मोदीजींच्या पंतप्रधान पदाला 11 वर्ष झाली. 2दाच देशामध्ये आतंकवादी हल्ले झाले. दोन्ही वेळेला घुस के मारेंगे म्हणून घुसून मारला. सिंदूर ऑपरेशन दाता झाले. आणि त्यामुळे मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित झाला. जगामध्ये आपली मान उंचावली. आपल्या भारतीयांना जगामध्ये काही कोणी मानतच नव्हतं. आता म्हणाले यू आर फ्रॉम इंडिया, हो कम हियर. का तर मोदीजींनी देशाची केलेली प्रगती आपण टीव्हीवर पाहतो, कधी कधी फिरायला जातो. पुण्याची मेट्रो, मुंबईजवळचा अटल सेतू, जगातला समुद्रावरचा सगळ्यात मोठा ब्रिज मानला जातो अटल सेतू, ज्याने मुंबईकडे जाण्याचं अंतर 1 तासाने कमी केलं. शेतकऱ्यांचे धरणं अपूर्ण होते ते पूर्ण केली, कालवे पूर्ण केले. आपल्या जिल्ह्यामध्ये टेंभूचं पाणी आणि म्हैसाळचं पाणी हे पार जत सारख्या दुष्काळी भागाला देऊन पुढे मंगळवेढा आणि सांगोल्यापर्यंत शेतकरी संपन्न झाला. इकडे जे गटापूर पूर्ण झालं. त्या जे गटापूरमुळे सातारा जिल्ह्यातला मान आणि खटाव तो प्रचंड दुष्काळ, प्यायच्या पाण्याची दुर्भिक्ष. ऊसाची शेती सुरू झाली, डाळिंब मिळायला लागला. 2014 नंतर मोदीजींनी सर्वसामान्य माणूस सुखी कसा होईल, सर्वसामान्य माणूस समृद्ध कसा होईल आणि सर्वसामान्य माणूस सुरक्षित कसा होईल असा प्रयत्न केला. त्यांच्या मागोमाग 6 महिन्याने महाराष्ट्रात सरकार आलं. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. 32,000 गावात, आपल्या महाराष्ट्रात 43,000 गावात, 27,000 ग्रामपंचायती आहेत. मग ग्रुप ग्रामपंचायती धरून 43,000 गाव आपल्या महाराष्ट्रात आहेत. 32,000 गावांचा दुष्काळ 14 ते 19 मध्ये देवेंद्रजींनी संपवला. त्याचा उल्लेख मगाशी इथे पण झाला. आपल्या नदीचं पात्र आपण रुंद करून घेतलं. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून त्यांनी त्या त्या गावातला पोटातला जमिनीचा पाण्याचा साठा वाढवला. लोकांना पैसे उपलब्ध करून देऊन शिकवलं की आपल्या गावात पडणारा पाऊस पळून जाऊ द्यायचा नाही, म्हणजे पाहून जाऊ द्यायचा नाही, तो आपल्या गावातच पकडून ठेवा, त्याला जमिनीमध्ये जिरवा. मग तुमच्या गावातल्या जमिनीच्या पोटातली पाण्याची लेवल वाढेल, तुमच्या विहिरीला पाणी येईल, तुमच्या तळ्याला पाणी येईल, तुमच्या पाझर तलावाला पाणी येईल. त्या पाझर तलावाचं पाणी पुन्हा विहिरीत जाईल. तुमच्या विहिरीत टच्च वरती वर्षातून तुम्ही 3 पिकं घेऊ शकता. झालं. महाराष्ट्रामध्ये शेतीचं उत्पन्न 1,00,000 कोटीने वाढलं. इकडे मोदीजींनी 4 वेळा गेल्या 11 वर्षामध्ये शेतमालाचे भाव वाढवले. आपला पट्टा सगळा साखर पट्टा आहे.
ऊस पट्टा आहे. ऊसाला FRP देताना कारखानदार जेरीला यायचं. मी सहकार मंत्री होतो, मला ऍक्शन घ्यावं लागायचं. कारखानदार म्हणायचे देऊ कुठून, 1900 रुपये साखर, 2800 रुपये ऊसाचे द्यायचे. मोदींनी इतिहासात पहिल्यांदा ऊसात साखरेचा भाव बांधून दिला. 3100च्या खाली कोणाला विकायला परवानगी नाही. परिणामी साखर कारखानदारांकडे पैसे आले, ऊसाची बिलं भागायला लागली. इथेनॉल नावाचा शोध जगात लागला होता. आपल्या देशात आपण सुरू करत होतो. इथेनॉल हे पेट्रोल डिझेलच आहे, जे ऊसापासून तयार होतं, ऊसाच्या मळीपासून तयार होतं. ते इथेनॉल हे पेट्रोल डिझेलमध्ये मिक्स करता येतं, ते स्वस्त पडतं. म्हणजे ग्राहकालाही पेट्रोल डिझेल स्वस्त पडेल, ऊस शेतकऱ्याला चांगले पैसे मिळतील. सगळ्या कारखान्याने इथेनॉलचे प्रोजेक्ट लावले. साखर तरी तयार करा, इथेनॉल तरी तयार करा, खूप पैसे मिळवा, शेतकऱ्यांना द्या. मोदीजींनी सर्वसामान्य माणसाला चांगले दिवस कसे येतील असा प्रयत्न केला. आणि अलीकडच्या 2 गोष्टी ज्या सांगून मी माझं बोलणं संपवणार आहे, की त्याने एक माणसाची काळजी घ्यायला सुरुवात केली. 9 कोटी शेतकऱ्यांना देशामध्ये दरमहा 12,000 रुपये देतात. ते 6,000 देतात आणि आमचे देवेंद्रजी 6,000. शेतकऱ्याला खत घेण्यासाठी, बियाणं घेण्यासाठी सुद्धा लोकांकडे हात पसरला होता. मी 2200 लोकसंख्येच्या गावातला 2.5 एकर कोरडवाहू जमीन मला शेतकरी आहे. माझे वडील वयाच्या 10व्या वर्षी या शेतीत भागणार नाही म्हणून मुंबईला पळून गेले आणि पुढे 60 वर्ष एका मिलमध्ये ते कामगार होते, मग माझी आई कामगार होती. पण जेव्हा मी गावी जायचो, सकाळी उठायचो, माझ्या काकांना मी आबा म्हणायचो, आबा कुठे गेले, तर आबा गावामध्ये 500 रुपये कोणी देतील का बघायला गेले. खताचा पोता जागायचा आहे. मोदीजींनी इतक्या बारकाव्याने सामान्य माणसाची दुःख हेरली की याला खतालाही 500 रुपये उसने बघायला लागतात. मग त्यांनी 12,000 रुपये दर वर्षाला द्यायला सुरू, खतांसाठी, बियाणासाठी, आणि पाणी कुठून दिलं. मग तो कष्ट करणार आहे, तो पिकं घ्यायला लागला, त्याच्या पिकाला भाव वाढले. महाराष्ट्रामध्ये 25 कोटी, देशामध्ये 25 कोटी लोकांना त्यांनी दारिद्र्य रेषेच्या उभा राहिला. दारिद्र्य रेषा म्हणजे काय, ज्यांच्या घरी टॉयलेट नाही, ज्यांच्या घरी गॅस कनेक्शन नाही, ज्यांच्या घरी नळाने पाणी नाही, ज्यांचं पक्कं घर नाही, ज्यांच्या घरी वीज नाही, त्यांना म्हणतात दारिद्र्य रेषेच्या खालचे. या सगळ्यांना 11 कोटी गॅस कनेक्शन, 7 कोटी टॉयलेट, 2 कोटी वीज कनेक्शन, 3 कोटी घरं देऊन त्यांनी 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणलं. हा जागतिक आकडा सांगतो. असं मोदींनी एका बाजूने हायवे केले, वारकऱ्यांसाठी पालखी मार्ग केला. कोण पालखी मार्ग केला? 11,000 कोटीचा पालखी मार्ग केला. पालखी घेऊन जेव्हा जातो आपण आळंदीहून आणि देऊन, उरुडचे रस्ते असायचे, खूप ऍक्सिडेंट व्हायचे. ह्या मुंबईकडे रस्ते केले, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले. गावामध्ये पालखी जेव्हा मुक्कामी असायची, 8 दिवस लोक पळून जायचे, कारण लोक ओपनवरून शौचालय जायचे. 5-5 हजाराचे आता टॉयलेटचे 3 सेट असतात. एका गावामध्ये 5,000 लावले, तोपर्यंत 3ऱ्या गावाला 5,000 लावायचे, जेणेकरून लोक टॉयलेटमध्ये जातील. त्या गावातली लोक आता पळून जात नाहीत, आठवडाभर त्यांच्या गावातली घाण जात नाही, असं होत नाही. त्याला म्हटलं स्वच्छ वारी, सुंदर वारी. हे सगळे प्रयोग त्यांनी करत असताना माणसावर लक्ष केलं. त्यातून त्यांनी आता म्हटल्याप्रमाणे दरवर्षाला 12,000 शेतकऱ्यांना द्यायला सुरुवात केली. दरवर्षाला 18,000 रुपये महिलांना द्यायला सुरुवात केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, त्याच्यातून दर तसं शेतकरी देशामध्ये 9 कोटी. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण 2,42,00,000 महिलांना मिळते. दर महिन्याला 4,000 कोटी रुपयाचं पेमेंट असतं. वर्षाला 48,000 कोटी रुपये मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीला जातात. देशात 10 राज्य असे आहेत की त्यांचं वार्षिक बजेट पण 48,000 कोटी नाहीये, पण एकट्या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीला 48,000 कोटी रुपये आपण देतो. तुम्ही म्हणाल ते महाराष्ट्रातले आकडे कळले, जरा आमच्या जिल्ह्यातले दिले तर बरं. तेवढे सांगून मी माझं म्हणणं संपवेन. ती जी शेतकऱ्यांना 12,000 रुपये देण्याची योजना आहे, त्याला आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणतो. ही आपल्या जिल्ह्यामध्ये 3,86,196 3,86,196 शेतकऱ्यांना दिली जाते. आणि 21 हप्ते दिले गेले. 4 महिन्याचा एक हप्ता असतो. त्यातून मोदींचे आणि फडणवीसांचे मिळून 2100 कोटी
शेतकऱ्यांना दिले गेले. आता आपण येऊ मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीकडे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आपल्या जिल्ह्यामध्ये 6,99,976 म्हणजे 7 लाख महिलांना दरमहा 1,500 मिळतात. तुम्हाला आमच्या तालुक्यात सांगा ना, खानापूरमध्ये 45,116, खानापूर तालुक्यामध्ये 45,116 महिलांना दरमहा 1,500 मिळतात. कशासाठी हे सगळं चाललंय? तर ह्या देशातला माणूस सुखी झाला पाहिजे, या देशातल्या महिलेला सन्मान मिळाला पाहिजे. मग तिला बसमध्ये अर्ध तिकीट मिळालं पाहिजे, तिच्या मुलीला जन्मापासून 18 पर्यंत 1,02,000 रुपये मिळाले पाहिजे, तिच्या नावाने ती जर पोस्टात पैसे ठेवणार असेल तर इंटरेस्ट रेट जास्त मिळाला पाहिजे. किती इंटरेस्ट रेट मिळतो माहिती आहे? जन्मताच मुलीच्या नावाने 6,250 ठेवायला सुरुवात करा, 15 वर्ष ठेवा, 15 ते 21 भरू पण नका आणि काढू पण नका. 21व्या वर्षी 53 लाख रुपये मिळतात. 53 लाख. तुम्हाला एवढे 6,250 महिन्याला देऊ काय? घर कसं चालवायचं? 500 भरा 3 लाख मिळतो, 1000 भरा 6 लाख मिळतील. का? तर मोदीजीने त्या स्कीमला इंटरेस्ट रेट चांगला दिला. 15 ते 21 त्याला लॉकिंग म्हणतात, पण लॉक केल्यामुळे त्याचं एकदम व्याज वाढलं आणि 6,250 मुलगी जन्मला जे अकाउंटला पोस्टात ठेवतात त्यांच्या मुलीला 21व्या वर्षी 53 लाख रुपये. या देशातल्या सर्वसामान्य माणसांनी या फिगरचा कधी विचार केला आहे? म्हणून असं वाटतं की सातत्याने लोक मोदीला मतं देतात, सातत्याने लोक मोदीला मतं देतात. याचं कारण त्यांना ह्याची जाणीव झाली, मोदी है मुमकिन है, मोदी आहे तर शक्य आहे. राम मंदिर पण होणार, 370 किलोमीटर होणार आणि सिंधू ऑपरेशन मध्ये घुसून मारणार. हा मोदींबद्दल कॉन्फिडन्स आल्यामुळे बिहारमध्ये 124 आमदार लागतात मुख्यमंत्री व्हायला, 202 आले. विरोधक बघतच राहिले काय झालं. महाराष्ट्रामध्ये 144 आमदार लागतात मुख्यमंत्री व्हायला, 237 आले. मग आता विरोधकांनी सुरू केलंय की ही मुख्यमंत्री लाडकी बहीण जी आहे ना ती बंद करा, किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी आहे ना ती हे बंद करणार आहे. तुम्ही त्या विरोधकांना असं म्हटलं पाहिजे, शुभ बोल 1500चे 2100 होईल असं म्हण की रे, बंद होईल कशाला म्हणता? करतील. देवेंद्रजी राज्याची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारते आहे, त्यामुळे विरोधकांना म्हणा बंद होणार ताई, ते बंद होणार आहे, निवडणुकीपुरतं आहे, हे शुभ बोलणार नाऱ्या असं 1500चे 2100 बंद होईल कशाला म्हणतो? उलट काल 2 मोठ्या योजना महिलांसाठी आल्या. तुम्ही टीव्ही नीट बघताय, नुसतं सिरियल बघता, टीव्ही बघता की नाही, बजेट बघता की नाही? काल निर्मला सीतारामन बजेट म्हणतो, तो पहिला अभिमान वाटला पाहिजे. एक महिला देशाचं बजेट मांडते, 10व्यांदा मांडते, 10 वर्ष. निर्मला सीतारामन बजेटमध्ये 2 गोष्टी महिलांसाठी नवीन मांडली, बाकी खूप मांडली. शिक्षणासाठी खूप मांडली. मी शिक्षण मंत्री आहे, मी खुश आहे की खूप पैसे आता आम्हाला शिक्षणाला मिळणार, पण 2 महिलांसाठी मांडली. एक म्हणलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ज्यांना मिळते त्यांना विना तारण 1 लाख रुपये कर्ज मिळेल. तारण मिळून काही द्यायचं नाही बँकेला, तुमच्या अकाउंटला दरमहा 1500 रुपये येतात, हेच तारण. त्यांना माहिती आहे की हप्ता पक्का घेता येईल आपल्याला, तर विना तारण 1 लाखाचं कर्ज मिळेल. करायचं काय? तर मोदीजींनी सगळ्या 22 राज्यामध्ये बीजेपीचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आहेत त्यांना सांगितलं की मला देशात 3 कोटी महिला लखपती दीदी करायचे आहे. लखपती दीदी म्हणजे काय? तर जिचं वार्षिक उत्पन्न 1 लाख आहे, महिन्याला 9,000 म्हणजे वर्षाला 1,08,000 आहे, 3 कोटी महिला करायच्या. सगळ्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, सगळ्यांनी काल घोषणा केली 1 लाखाचं लोन हे विदाऊट तारण मिळणार. त्यातून तिने व्यवसाय करावा, त्यातून तिला 4 पैसे मिळावेत आणि त्या व्यवसायातून जो प्रॉडक्ट तयार होतो तो विकायला प्रत्येक जिल्ह्याला 10 कोटी दिले. मी पालकमंत्री आता मला सांगली जिल्ह्यात 10 कोटी रुपये घेऊन बिग बाजार बांधायचं ओनली फॉर महिला. महिलांच्या वस्तूंना विकण्याचे मोठे केंद्र, 2,000 स्टॉल असते, 1 रुपये डिपॉझिट नाही, 1 रुपये भाडं नाही. ताईने सगळे पैसे मिळवलेले घरी घेऊन जावे. मोदीजी असं म्हणतात की तिला पैसे दिले तर ते घरी जातात, तिला पैसे दिले तर त्यातून तिचं घर समृद्ध होतं. आणि म्हणून मग त्याच्या ह्या म्हणण्यावर गमतीने मी असं म्हणत असतो की आमच्या ताईला मुख्यमंत्री लाडकी बहीणचे 1500 मिळाले की ते काढले की ती पहिलं मुलीचं दप्तर घेते, मग बरेच दिवस पोरग मागे लागले बॅट घेते,
नवरा साडी घेऊ की न घेऊ, पण थंडी फार आहे म्हणून नवऱ्याला एक मफलर घेते आणि थोडे उरले तर तांदळाच्या डब्यात नेऊन ठेवते. हे झालं आमच्या महिलांचं. पण आमच्या वैभव पाटलांना 5,000 रुपये मिळाले की ते पहिलं काय करतात की ते सगळ्या मित्रांना बोलतात, या 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 हायवेला एक चांगला हॉटेल सुरू झालेलं, पार्टी करूया. आणि मग खाण्याच्या नादात लक्षात येतं की 5,000 रुपये संपले, वर 200 रुपये झालं बिल. बायकोला फोन करून रोज म्हणतात, पोरं 200 रुपये पाठवून दे. त्याच्यात हॉटेलवर सोडणार नाही का 200 रुपये नाही. तेव्हा गमतीचा भाग सोडा, परंतु ह्या देशामध्ये शेतकरी समृद्ध करायला, महाविद्यालयीन विद्यार्थिनींचं सगळं शिक्षण माफ केलं. मी शिक्षण मध्ये दर वर्षाला 1800 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या आपल्या बहिणींच्या वतीने आपण कॉलेजना भरतो. मेडिकलला फी नाही, इंजिनिअरिंगला फी नाही, 842 कोर्सेसला फी नाही. का तर ती कॉलेजला गेली पाहिजे. ती जात नाही. आज का जात नाहीये? तर मुलगा आणि मुलगीमध्ये मुलगा जातो. आता ती म्हणते, हो बाबा फी बी भरावं लागत नाही. आता काय अडचण आहे? या वर्षी वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये मुलींची संख्या 1 लाखाने वाढली. 1 लाखाने वाढली कारण त्यांची फीस भरणं बंद झालं, त्यांना फी भरावी लागत. आता यात सुद्धा किती संवेदनशील म्हणून असतं सरकारचं. तर एका परभणीला मुलीने आत्महत्या केली. ती आत्महत्या केल्यानंतर तिची चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत तिने लिहिलं की सरकार माझी निम्मी फी भरते, धन्यवाद, पण निम्मी फी भरायला माझ्या बापाकडे पैसे नाहीत. 3 दिवस झाले मला कॉलेजमधून बाहेर काढतात, म्हणून मी आत्महत्या केली. ताबडतोब निर्णय झाला, नो अर्धी फी, पूर्ण फी भरायची आपण. आणि पूर्ण फी मुलींची आपण भरायला सुरुवात केली. वर ज्या मुलींना हॉस्टेल मिळत नाही त्यांना शहरामध्ये दरमहा 6,000, सांगलीसारख्या छोट्या शहरामध्ये दरमहा 2800. 6,000 म्हणजे 10 महिन्याचे 60,000, 2800 म्हणजे 10 महिन्याचे 28,000. रूम घेऊन राहण्यासाठी, हॉस्टेल नाही तर रूम घेऊन राहा, तू मेस लाव, हाताने स्वयंपाक कर, 4 जणी एकत्र या आणि 28,000 चौघींचे एकत्र करा, पण तुम्ही शिका. महिलांना निम्म तिकीट उगाच दिलं नाही. काही झालं की तिला तर नवरा म्हणतो की हे तू सारखी काय माहेरी जाते. आता ते म्हणते निम्म्या तिकीटच जाते, पूर्ण तिकीट देते. पण माझ्यासहित पुरुष पण हुशार, ते काय करतात की तालुक्याची सगळी कामं तिला सांगतात, तू निम्म्या तिकीटात सगळं करून ये, मी आपलं झोप काढतो. त्यामुळे निम्म तिकीट असेल, जन्मापासून 18 पर्यंत 1,02,000 देणं असेल, मोदींची पोस्टातली योजना असेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल, हे सगळं, शेतकऱ्यांना 12,000 देणं असेल, तरुणांना 10,000 रुपये दरमहाप्रमाणे 11 महिन्याचे जॉब असतील, 11 महिन्यानंतर काही ठिकाणी त्यांना ऍब्सॉर्ब करणं असेल, घेणं किंवा सर्टिफिकेट देणं असेल, हे सगळं त्या देशातला सर्वसामान्य म्हणून सुखी आणि समृद्ध होणे चालला आहे. आणि त्यामुळे मोदींचे हात मजबूत करण्यासाठी आपल्याला ह्या जिल्हा परिषदेतल्या सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समिती सगळ्या जागा विजयी करायच्या आहेत. थोडसे ही सीट जिल्हा परिषद थोडीशी घासून चालली, 100ने पुढे 100ने मागे चालली. या 2-3 दिवसात तुम्ही सावध नाही राहिलात तर फार मागे जाऊ शकता, कारण महात्मा गांधींचा जन्म होणार आहे. आणि मग आपल्याला जे वाटतं की आपण खूप पुढे जाऊ, तर त्याच्यामध्ये कधी मागे गेलो कळणार नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी मिळून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला आपल्या संपर्कातले लोक कसं मतदान करतील यासाठी खूप मेहनत घेतली पाहिजे. त्यासाठी आपल्याला आवाहन करतो. आणि 1 मिनिटही या स्टेजवरनं धावत सुटतो, तर मला अजून एक सभा करून कोल्हापूरला जायचं. जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.